तो कुठला म्हणलास तुम्हाला मगाशी? तो जो सुळका दिसतोय शिवलिंग सारखा तो इंद्रासन आहे. इंद्रासन. हा इंद्रासन विच इज द हायेस्ट पीक ऑफ धौलाधार रेंज. आणि हे जे दोन म्हणजे ट्रेक करता येत नाही तिथं. त्याच्या खाली जे दोन दिसतात पीक्स त्यातला एक आहे देवटिक बाग, छोटा आहे तो, मोठा आहे तो हनुमान. आणि हा तो नाही माहिती मला, पण आय थिंक तो पीरपंजाल रेंज आहे. रोहतांग पास. रोहतांग पास तिकडेच कुठेतरी, दॅट्स पीरपंजाल रेंज, तिकडे धौलाधार रेंज असं काहीतरी आहे. हमटा पास जो आहे तो त्या व्हॅलीचा आहे. हे सगळं पूर्ण सगळं जे आहे ते म्हणाले ना. हा हे सगळं म्हणाले. हा तर ज्यांना माहित नाहीये, माझ्यासोबत शार्दूल पंडित आहे. शार्दूल हा जिओलॉजी मध्ये सध्या काय करतोय? सध्या तरी जॉबच करतोय, Job कॉर्पोरेट स्लेव्हरी करतोय, हा. पुढे पीएचडी करायचा विचार आहे. तुझं एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे की तू कुठून ग्रॅज्युएट केलं, कुठून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं? सो माझं 12th पर्यंत साताऱ्यात शिक्षण झालं, सायन्स बॅकग्राऊंड. त्यानंतर मी जिओलॉजीमध्ये इंटरेस्ट होता म्हणून बॅचलर्सला ॲडमिशन घेतली फर्ग्युसन कॉलेजला. तिथनं माझी बॅचलर्स डिग्री झाली BSc. आणि त्यानंतर मी 1 वर्ष त्याच कॉलेजमध्ये MSc करत होतो, पण मला अजून हायर इन्स्टिट्यूटमध्ये जायची इच्छा होती. सो मी 1 वर्ष IITची एंट्रन्स रिपीट केली आणि त्यावेळी माझं एक सेकंड टाईम मला सक्सेसफुल झाल्यानंतर मी IIT खरगपूरला मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथनं MSc केलं, 2022 पास आउट झालं. आणि त्याच वेळी मला जॉब पण लागला, प्लेसमेंट झाली केन ऑइल अँड गॅस. पण ऑइल अँड गॅसची एक प्रायव्हेट इंडियाची कंपनी, जी इंडियातली लार्जेस्ट प्रायव्हेट कंपनी आहे ऑइल अँड गॅस. तर त्यामध्ये मी जॉबला लागलो 2022 मध्ये. आणि त्यानंतर मला ऑलमोस्ट 2 वर्ष होतील तिथे राहून. पण माझ्या पुढे अजून हायर एज्युकेशनची इच्छा होती, PhD मध्ये जायची इच्छा होती, रिसर्चमध्ये. सो मी आता UK मध्ये चाललो PhD करायला ऑक्टोबर. नाईस, ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू. मला हे विचारायचं आहे की जिओलॉजी हा विषय खूप लोकांना माहीत नसतोय, स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे. मोस्टली लोक इंजिनिअरिंग आणि मेडिकललाच वळतात. तर नक्की जिओलॉजी काय आहे हे जर तुला सांगता आलं तर? सो मी एक वेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतोय, मला अचानक आत्ताच सुचले. सो इमॅजिन की तुमच्याकडं यू हॅव पर्सन, एक पर्सन आहे आणि त्या पर्सनला जर आपल्याला डायग्नोज करायचं असेल, ट्रीट करायचं असेल तर आपल्याकडं डॉक्टर्स असतात. सो डॉक्टर त्याच्या पेशंटकडे बघतात, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्याच्यावरनं त्याचं डायग्नोसिस करतात की ह्याला नक्की काय झालं असं, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण ट्रीटही करू शकतो. जिओलॉजिस्ट इज काइंड ऑफ अर्नचा डॉक्टर म्हणता येऊ शकतो. फक्त पार्ट आहे की त्याचा सम पार्ट इज मोस्टली इज अबाउट रिसर्च. सो अर्थ इज अन काइंड ऑफ अ लिव्हिंग पर्सन which has a life of 4.5 billion years. So अर्थ फॉर्म झाल्यापासून त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले इन टर्म्स ऑफ इट्स जॉग्राफी, इन टर्म्स ऑफ इट्स रॉक्स, इन टर्म्स ऑफ इट्स मिनरल डिपॉझिट्स, इन टर्म्स ऑफ इट्स ओशन्स अँड टेक्टॉनिक्स. सो ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. आणि ह्याचा काय उपयोग होतो तर आपल्याला ह्याचा फ्युचरमध्ये जेव्हा आपण इंजिनिअरिंग प्रोजेक्ट करतो, एक टनल बांधतो किंवा आपण साधं ऑइल अँड गॅस एक्सप्लॉइट करतोय किंवा आपण मायनिंग करतोय, या सगळ्या रिसोर्सेस जे आपल्याला लागतात तर त्या आपल्याला चांगले हे करता येतील, एक्सप्लॉइट करता येतील किंवा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स करता येतील. यासाठी आपल्याला जिओलॉजीची माहिती असणं इम्पॉर्टंट असतं. कारण आपण आता सध्या हिमालयात आहे. हिमालय इज लाईक यंगेस्ट माउंटन चेन ऑफ अर्थ आणि इट्स व्हेरी अर्थक्वेक प्रोन आणि स्ट्रक्चरली पण इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स. कारण ऑल रॉक्स हॅव बीन फोल्डेड अँड फॉल्टेड. जेव्हा तुम्ही इथे एक साधा टनल बांधताय तेव्हा तुम्ही जर काही विचार न करता बांधला तर इट्स पॉसिबल की इथे लँडस्लाईड होऊ शकतो, अर्थक्वेकमुळे तो कोलॅप्स होऊ शकतो. तर यासाठी तुम्हाला जिओलॉजी त्या रिलेटेड काय रॉक्स आहेत, काय स्ट्रक्चर आहे, त्यांची काय स्ट्रेंथ आहे, सो त्याचा अभ्यास करून मग आपल्याला हे प्रोजेक्ट करणार. सो इज ऑल पार्ट ऑफ जिओलॉजी. सो जिओलॉजी इज इन शॉर्ट सायन्स ऑफ दी अर्थ. खूप लोकांना कळेल की नक्की काय. मला हे विचारायचं की तुला ह्याच्याबद्दल कधी माहीत झालं की जिओलॉजी मध्ये आपण करिअर करू शकतो, हे तुला कधी क्लिक झालं? सो असं होतं की शाळेत असताना मला जॉग्राफी आवडायचं खूप, एस्पेशली फिजिकल जॉग्राफी ज्याला आपण म्हणतो की लँड्स अँड ओशन्स अँड माउंटन्स. सो या सगळ्याचा जेव्हा जॉग्राफीमध्ये अभ्यास करायचा तेव्हा मला आवडायचं ते सगळं. आणि मग मी अजून त्याच्या रिलेटेड वाचत बसायचो कुठल्या तरी इन्सायक्लोपीडियामध्ये. आणि त्यानंतर मला कळलं की जिओलॉजी नावाचं असेल काहीतरी सायन्स असतं त्याच्यामध्ये करिअर करतात. आणि अजून एक इम्पॉर्टंट असं झालं की मी डिस्कवरी वगैरे बघायचो लहानपणी. तर डिस्कवरी एक छान प्रोग्राम यायचा, राईज ऑफ द कॉन्टिनेंट्स नावाची एक सिरीज असायची BBCची, जी एक जिओलॉजिस्ट आहेत ते त्यांची ती असायची. सो ती फार इन्स्पायरिंग होती माझ्यासाठी की ते बघून मी फार अट्रॅक्ट झाले की नाही मला हे करायचं, हे फार छान आहे, मला आवडतं. आणि मग त्यानंतर मी जरा शोध घ्यायला सुरुवात केली, एस्पेशली फेसबुकमधून मी जिओलॉजीच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. काही असे म्युच्युअल कॉन्टॅक्ट्स बघितले आणि त्यांच्याशी बोललो. त्यानंतर मला कळलं की ओके जिओलॉजीमध्ये तुम्हाला असं करिअर करता येतं, हे ऑप्शन्स असतात. सो मग मी
त्याच्यात जायचं ठरवलं की आता मला यात जायचं. आणि 12th मध्ये एक अर्थ सायन्स ऑलिम्पियाड म्हणून एक इंडिया एक घेतली जाते, तर त्याच्यासाठी मी अप्लाय केलेलं. माझी एंट्रन्स एक्झाम होती, त्यामुळे पुण्याला गेलो आणि पुण्यात युनिव्हर्सिटीमध्ये ती एक्झाम दिली. अजून मी क्लिअर नाही झालो, कारण मी फार पहिल्या प्रिपेअर नव्हतं केलं म्हणा, किंवा मला तेवढं नॉलेज नव्हतं जे काय असेल. पण ॲटलीस्ट माझ्या तिथली ॲक्च्युअल जिओलॉजिस्टची ओळख झाली आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत करत मला कळलं की असे ऑप्शन्स आहेत की हे करताय. आणि मग मी 11th मध्यातच आय थिंक डिसिजन घेतला की नाही, आता मी इंजिनिअरिंग वगैरे काही करणार नाही, या करिअरमध्ये जाणार. की तुला तर कळालं की तुला जिओलॉजी मध्ये करिअर करायचं, बट हाऊ डिफिकल्ट वॉज इट टू कन्व्हिन्स युअर पॅरेंट्स दॅट यू वॉन्ट टू चूज दिस पाथ? ॲज डिफिकल्ट ॲज दिस क्वेश्चन. येस, ऑब्विसली. म्हणजे हा पहिल्यांदा असं काही क्षेत्र असतं हे मला घरच्यांना सांगायला लागलं की असं काहीतरी असतं. किती वेळ गेला ते एक्सप्लेन करण्यात? 2 वर्ष म्हणतो शकतो, 11वी 12वी जाईपर्यंत सुद्धा समजावतच लागत होतं मला. आणि ऑब्विसली म्हणजे त्यांची काही चुकी नाहीये, कारण त्यांनी त्या आयुष्यात कधी ह्या सगळं क्षेत्र साताऱ्यासारख्या शहरामध्ये कोणाला फार काही माहिती नसतं. आपल्याला माहिती आहे पाच इंजिनिअरिंग नाही तर मेडिकल. पण तुला ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये तू एकटाच हे सगळं रिसर्च करत होता का तू कुठल्या वेगळ्या व्यक्तीची म्हणजे हेल्प म्हणण्यापेक्षा आय वुड से की कॉन्टॅक्ट बनवले मी. स्वतःच बनवले समहाऊ फ्रॉम फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, आणि त्यांच्याशी मग बोलत राहिलो, विचारत राहिलो माझे डाऊट्स जे काय असेल त्याच्या थ्रू थोडंफार इंटरनेट सर्च आणि हे करून. कारण मी विचारतोय का खूप असे फील्ड असतात, करिअर पास असतात ज्याबद्दल नॉलेज नसतं, लोकांना माहित नसतं. अशा वेळेस लोक इग्नोर करतात किंवा म्हणतात नाही एवढं काय त्याच्यामध्ये. पण जर आपल्याला खरोखर आवड असेल आणि त्याच्याबद्दल आपण जर निश्चित असून की आपण हे करायचं, वी कॅन फाइंड द पाथ. एक्झॅक्टली. आपण काय करतो की आयदर वी फाइंड कोणी म्युच्युअल कॉन्टॅक्ट आहेत की माझ्या मामाच्या मुलाचा कोणीतरी काहीतरी हे करतं, मग त्याच्याशी मी बोलतो. नॉट हे सगळं दरवेळी पॉसिबल होईल असं नसतं. माझ्या बाबतीत माझ्या कोणी रिलेटिव्हच्या आसपासमध्ये कोणी जिओलॉजिस्ट नव्हतं, पण म्हणून मी सोडून द्यायचं हरकत नाही. तर आपल्याला जर खरंच त्या क्षेत्राची आवड असेल तर आपण थोडे धडपड करावी, थोडे हातपाय मारावेत. आणि आताच्या जगात हे फार इझी आहे, कारण यू हॅव सोशल मीडिया, यू हॅव लॉट्स ऑफ ऑप्शन्स टू फाइंड आउट अँड डिस्कस विथ.